या व्हिडिओमध्ये आपण आज मराठी व्याकरणातील नवरस कशा प्रकारे जे नवरस आहेत ते कशा प्रकारे ओळखायचे ते आपण आज येथे पाहणार आहोत. तर यामध्ये आपण आज पहिला रस घेतलेला आहे शांतरस. तर यामध्ये शांतरसामध्ये काय येते की जे काही परमेश्वरविषयक भक्ती किंवा देवालय, आश्रम किंवा जे काही गाणे असतात, भक्तिमय गाणे किंवा जेथे आपलं शांत वातावरण निर्माण होईल, तर अशा वाक्यातून, अशा ओळीतून, अशा कवितेमधून आपल्याला शांतरस पाहायला मिळतो. तर शांतरस कसा ओळखायचा, तर एक आपल्याकडे भक्तिमय वातावरण जेथे दाखवलेलं असेल तेथे हा रस असतो. तर यामध्ये आपण दुसरा रस घेतलेला आहे. आपला दुसरा रस आहे अद्भुत रस. तर यामध्ये आश्चर्यकारक गोष्टीच्या वर्णनातून हा रस निर्माण होतो की जिथे खूपच असं आश्चर्यकारक गोष्टी दाखवलेल्या असतात किंवा ज्या ओळीमधून आपल्याला आश्चर्यकारक बाब लक्षात येते तेथे अद्भुत रस असतो. त्यानंतर आपला बिभत्स रस. आता बिभत्स म्हणजे काय की आपल्याला इथे किळस वाटणे, एखाद्याचा तिटकारा, वीट येणे, अशा गोष्टी, किळस, वीट, तिटकारा असे वर्णन जेथे आलेले असेल तेथे हा बिभत्स रस निर्माण झालेला असतो. त्यानंतर आपला 4 नंबरचा आहे भयानक रस. तर भयानक रस जेथे आपल्याला भीती अशी भावना जेथे निर्माण झालेली असेल तेथे भयानक रस आलेला असतो की जेथे आपल्याला भीतीदायक ओळी किंवा भीतीदायक कविता असेल तेथे भयानक रस असतो. त्यानंतर 5 नंबरला आपण घेतलेला आहे रौद्र रस. तर रौद्र रस म्हणजे इथे अतिशय क्रोध दाखवणे, चीड निर्माण करणाऱ्या ज्या काही गोष्टी असतात किंवा जे शब्द ओळीमध्ये आलेले असतात त्यावरून हा रौद्र रस निर्माण झालेला असतो. यानंतर आपला 6 नंबरचा आहे हास्यरस. आता हास्यरसामध्ये काय असतं की कुठंतरी आपल्याला विसंगती दाखवलेली असते किंवा विडंबन किंवा व्यंग्य प्रदर्शन किंवा चेष्टा या प्रकारचे जिथे वर्णन आलेले असते तेथे हास्यरस हा रस दाखवलेला असतो. आपण 7 नंबरला घेतलेला आहे करुण रस. करुण रसामध्ये काय की कुठेतरी शोक, दुःख किंवा दुरावा, वियोग अशा प्रकारच्या लाईन्स आलेल्या असतात, ओळी आलेल्या असतात आणि अशा ओळीतून हा रस निर्माण झालेला असतो. करुण रसासाठी दुःखदमय किंवा शोकमय विचार जिथे मांडलेले असतात तेथे करुण रस तयार झालेला असतो. यानंतर आपला वीररस. तर वीररसामध्ये काय की पराक्रम, शौर्य, पोवाडे, जे काही पोवाडे असतात यामधून काय होत असते की अशा वर्णनातून हा वीररस निर्माण होत असतो. यानंतर 9 रसामधील आपला 9वा रस आहे शृंगार रस. तर शृंगार रसामध्ये स्त्री पुरुषाला एकमेकाबद्दल वाटणाऱ्या प्रेमातून